रचना या संबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये आपल्याला हे प्रकरण आपल्याला साधगुणासाठी आहे। साधगुणाचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे। अगदी सोपं आणि मुलांना सहज समजणार असं एक प्रकरण आहे। यामध्ये आपण तुम्हाला या ठिकाणी पाठाची सुरुवात करताना मागील घटकाचा अभ्यास करून, म्हणजे मागील घटक जो आहे त्याचा विचार करून आपण पुढील घटक समजून घेऊया। यामध्ये आपल्याला विविध घटक दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला जो दिलेला आहे थोडा आठव। यामध्ये दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे। आपल्याला एक रेषा काढायची आहे आणि त्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून आपल्याला समांतर रेषा काढायची। ही दोन प्रकारे आपल्याला काढता येते। एक म्हणजे आपण इथे कर्कटकाचा वापर करून आपण काढू शकतो, आणि आणखी आपण कोन मापकाचा म्हणजे कोन काढून आपण याला दाखवू शकतो, म्हणजे इकडून कोन कसोटीनुसार आपण याला दाखवू शकतो। आणि दुसरं म्हणजे दोन या ठिकाणी पद्धतीने आपण याला सोडू शकतो। तर ही पद्धत समजून घेताना आपण पाहूया। यामध्ये प्रथमतः आपण या ठिकाणी एक रेषा काढूया। या ठिकाणी मी एक रेषा काढतो। यामध्ये ही रेषा तुम्ही तुमच्या वहीवर अशा पद्धतीने काढू शकता। ही रेषा आहे समजा, आणि ह्या रेषेला आपण नाव देऊया। ही झाली रेषा एल। रेषा एल। या रेषेबाहेर आपल्याला बिंदू घ्यायचा। जसे की आपल्याला एक माहिती आहे, दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे। यासाठी रेषेबाहेर दिलेला जो बिंदू असेल हा समजा बिंदू यम असेल, तर ह्या यम बिंदूतून जाणारी आणि यल रेषेला समांतर असणारी आपल्याला दुसरी एक रेषा काढता येते, आणि ती काढताना तिची कृती आपण करूया। आपण प्रथमतः रेषा यल काढली आणि रेषेबाहेरील बिंदू हा आपण यम घेतलेला आहे। कंपासामध्ये अंतर घेऊन, विशिष्ट अंतर घेऊन, म्हणजे आपलं कर्कटक जे आहे त्या कर्कटामध्ये अंतर घेऊन आपण यम बिंदूवरती लोखंडी टोक ठेवायचं, आणि याच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला यम बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून त्या रेषेच्या खाली आपण कर्कटकाचं रेषेचं टोक आणून आपण याच्या डाव्या बाजूला आणि याच्या उजव्या बाजूला अशा दोन्ही बाजूला आपण दोन कंस करून घेतलेले आहेत। आता हा जो यम बिंदू आहे, यम बिंदू, आणि ह्या यम बिंदूच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे दोन आपण कंस करून घेतले। आता यानंतर आपण परत ह्या कंसावरून आपण हे अंतर तेवढंच ठेवलं तरी चालेल, किंवा हे कमी अधिक केलं तरी चालतं। यासाठी आपण परत एकदा याच्यावरून आपण यम बिंदूच्या समोर एक चाप मारूया। परत याच्यावरून सुद्धा एक आपण चाप मारूया। आता ज्या ठिकाणी दोन्ही एक कंस ज्या ठिकाणी छेदले आहे त्या बिंदू आपण निश्चित करू, आणि परत आपण यम बिंदू आणि हा बिंदू परत त्याला काय करूया, जोडूया। ही जी कृती आहे, ही कृती आपल्याला असं सांगते की रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब रेषा काढणे। म्हणजे आपण ही एक रेषा काढली, ही रेषा, ह्या रेषेला मी यम नाव देतो, म्हणजे रेषा एल ला रेषा यम ही या ठिकाणी काटकोनामध्ये छेदते। अशा पद्धतीनं आपण रेषेला लंब असणारी दुसरी एक आपण रेषा काढली, ती यम रेषा काढली। आता परत आपल्याला रेषा एल ला आपल्याला सांगितलेला मुद्दा काय, दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा काढणे। आता आपल्याला दिलेली रेषा एल आहे आणि रेषेबाहेरील बिंदू यम आहे। आता यम बिंदूतून आपल्याला रेषा काढत असताना
रेषा काढत असताना आपला यम बिंदू हा रेषेवरील बिंदू झाला आणि आपल्याला माहिती आहे रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे ही सुद्धा कृती आपल्याला माहिती आहे। रेषेवरील बिंदू म्हणजे रेषेवर हा बिंदू दिलेला आहे आणि ह्या रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे यासाठी आपण परत या यम बिंदू हा रेषेवर आलेला आहे म्हणून याला मी थोडीशी कमी आहे म्हणून याला काय करतो वाढवून घेतो। पहा तिला वाढवलाय। आता या यम बिंदूवरती लोखंडी टोक ठेवतो आणि दोन्ही बाजूला चाप मारतो। पहा दोन्ही बाजूला वर आणि खालीच्या अंतर दोन्हीच्या अंतर जेवढं आहे तेवढ्याच्या अंतरावर काय केले दोन चाप मारले। परत या यम बिंदूच्या समोर या बाजूला चाप आणि या बाजूला चाप मारतो वर आणि खाली। यम बिंदू हा रेषेवरील बिंदू झाला, रेषेबाहेरील बिंदू तो होताच परंतु हा रेषेवरीलही बिंदू या ठिकाणी झालेला आहे। आता हे दोन्ही चाप जे मारलेले आहेत याला काय करतो या ठिकाणी यांना जोडून घेऊ। अशा पद्धतीने याला जोडूया। आता ही जी कृती आहे या ठिकाणी या ठिकाणचा कोन हा काटकोन असेल, हा एक कोन काटकोन असेल। यामध्ये दिसणारी ही रेषा एल आणि ह्या रेषा एल ला समांतर आपण रेषा ही एन काढलेली आहे। एल आणि एन ह्या दोन रेषा एकमेकींना कशा आहेत समांतर आहेत। याचाच अर्थ असा आहे की दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा काढणे। या ठिकाणी आपण ही जी कृती आहे ही दिलेली जी काही कृती आहे हे काढण्यासाठी आपण या ठिकाणी दोन कृतींचा समावेश केला आहे। एक म्हणजे रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे। आपण प्रथमतः रेषा काढली, रेषेबाहेरील बिंदू यम घेतला आणि आपण प्रथम त्याला लंब रेषा काढली। नंतर काय आहे ही काढलेली रेषा यम रेषा या यम रेषेवरती यम हा बिंदू घेऊन बिंदू आलेला आहे आणि त्या यम बिंदूतून म्हणजे रेषेवरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा काढणे असा आणखी कृती याच्यामध्ये केली आहे। म्हणजे दोन कृती एकत्र करून आपल्याला हे त्या पद्धतीने आपल्याला समांतर रेषा काढता येतात। समांतर रेषा काढण्यासाठी आणखी एक कृती आहे ती म्हणजे आपल्याला दिलेला कोन आपल्याला दिले असता म्हणजे दिलेल्या कोणावरून दिलेल्या कोनाचा मापाचा दुसरा कोन काढणे यासारखंच आपल्याला ही कृती जी आहे यावरून आपण ते काढू शकतो। पहा यानंतर पुढची जी आहे आपल्या पाठ्यपुस्तकानुसार जी दिलेली ऍक्टिव्हिटी आहे ती आहे ती पाहूया आपण। रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे म्हणजे आपल्याला दिलेला जर रेषाखंड जर असेल जसं की एबी हा रेषाखंड असेल 5 सेंटीमीटर लांबीचा एबी हा रेषाखंड काढला आणि त्याला आपण लंब दुभाजक जर काढला तर आपल्याला दोन आपल्याला त्याचे दोन समान भागात विभाजन आपल्याला पाहायला मिळेल। तर यानंतर पहा यामध्ये आपण प्रथमतः रेषाखंड काढूया। दिलेला रेषाखंड म्हणून आपण याला दिलेला रेषाखंड म्हणजे दिलेल्या मापाचा आपल्याला जे माप दिलं असेल तेवढा मापाचा एक रेषाखंड काढूया। मी या ठिकाणी एक अंदाजे एक रेषाखंड काढतो। हा रेषाखंड आहे, त्या रेषाखंडाला मी ईबी असं नाव देतो। हा एक अंत्यबिंदू आहे, बी हा एक अंत्यबिंदू आहे। आता दिलेला रेषाखंड आहे आणि ह्या दिलेल्या रेषाखंडाला लंब दुभाजक आपल्याला काढायचा म्हणजे याला लंब दुभाजक काढायचा आहे। तर या ठिकाणी आपण कंपासामध्ये हे कंपासाचं माप आहे आणि कंपासाचं माप आपण आपल्या कर्कटकामध्ये घेऊन यामध्ये हे माप आपण घेऊन बी या टोकावरती लोखंडी टोक ठेवलं बी, वरच्या बाजूला आपण एक चाप मारूया वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूने चाप मारूया, असे दोन चाप मारले। परत ए बिंदूवरून आपण एक चाप मारूया। हे अंतर सारखं ठेवायचंय बा, हे अंतर बदलायचं नाही। हे अंतर कमी अधिक जर केले तर आपल्याला त्याचे दोन समान भाग मिळत नाही। तर यासाठी आपल्याला ही कृती करत असताना आपण परत एकदा समजून घेऊया।
आपण प्रथमतः रेषाखंड काढला, कंपासामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त माप या ठिकाणी घेतलेले असं, अर्ध्यापेक्षा जास्त माप या ठिकाणी घेतलं, दोन्ही मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन आपण लंबदुभाजक काढला या पद्धतीने. ह्या AB या रेषाखंडाचे दोन समान भागामध्ये आपल्याला विभाजन या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे आपला हा एक भाग आणि हा असे दोन भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा M बिंदू आपण याला नाव देऊया M बिंदू. हा M बिंदू हा समान मापाचा असेल. तुम्ही जर तुमच्या कर्कटाकाच्या सहाय्याने जर मोजला तर आपण काढलेली कृती बरोबर आहे की नाही हे तुम्हाला याचा पडताळा या ठिकाणी घेता येतो. या ठिकाणी लंबदुभाजक मी दाखवलेला आहे. ही झाली यामधली दुसरी. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी आपल्याला या पाठामध्ये खूप खूप महत्वाची आहे. ह्या दोन बाजू दिल्या असताना आणि एक कोन दिला असताना सुद्धा आपल्याला त्रिकोण काढता येतो आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असताना आपल्याला त्रिकोण काढता येतो. त्याच्यानंतर दोन कोन आणि एक बाजू दिल्या असताना त्रिकोण काढता येतो. म्हणजे अशापैकी आपल्याला दिलेलं आहे की एक तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग आहे, त्रिकोणाच्या बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असता त्रिकोण काढणे. म्हणजे त्रिकोण काढण्यासाठी पुरेसे घटक कोणकोणते महत्वाचे असतात, तर त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला दोन बाजू आणि एक कोन महत्वाचा असतो. एवढी बाब महत्वाची असते आपल्याला. त्याच्यानंतर त्रिकोणाला तीन बाजू असतात, तर आपल्याला तिन्ही बाजू दिल्या असतील तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. दोन बाजू एक कोन दिला असताना सुद्धा आपल्याला त्रिकोण काढता येतो. त्यानंतरचा एक प्रकार आहे आपल्याला की त्यानंतर एक आपल्याला एक प्रकार दिलेला जो आहे की दोन कोन आणि एक बाजू दिला असताना त्रिकोण काढणे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तीन बाजू दिला असताना त्रिकोण काढता येतो, दोन बाजू दिला असताना एक कोन दिला असताना त्रिकोण काढता येतो आणि दोन कोन आणि एक बाजू दिला असताना त्रिकोण काढता येतो. आणि एका काटकोन त्रिकोणामध्ये जर आपले एक कोन काटकोन असेल आणि उरलेल्या दोन बाजू म्हणजे एक त्याची उंची असेल आणि एक त्याचा पाया असेल, पाया आणि उंची दिली असताना म्हणजे प्रकार हा, तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला त्रिकोण काढतो. यासारखे आपल्याला आणखी काही घटक यामध्ये असतील तर आपल्याला ते काढता येतात. हे पुरेसे घटक आपल्याला दिले असतील तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. तर आपण एक त्याचे तीन एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया. एक उदाहरण आपण घेऊया की त्यामध्ये उदाहरण पाहत असताना एक आपण उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ त्रिकोण ABC असा काढा की यामध्ये पहिला प्रकार आपण समजून घेताना हा घेऊया. दोन बाजू या ठिकाणी बाजू आपण घेऊया BC लेंथ ऑफ BC म्हणा किंवा बाजू BC म्हणूया. बाजू BC आपल्याला आपण घेऊया 5 सेंटीमीटर आणि AC घेऊया 6 सेंटी आणि माप कोन या ठिकाणी ABC बरोबर 90 अंश असा एक आपण त्रिकोण घेऊन म्हणजे अशा माप घेऊन या ठिकाणी आपण ही एक बाजू घेऊया, बाजू AC. अशा पद्धतीनं आपण एक त्रिकोण काढूया. त्रिकोण काढताना प्रथमतः यामध्ये दिलेली जी काही बाब आहे ती आपण सुरुवातीला घेऊया. यामध्ये
प्रथम आपण पाया घेऊया. पाया घेतला BC. मी अंदाजे घेतोय, माझ्याकडे माप नाहीये. तुम्ही स्केल पट्टीने मोजून घ्या 0 पासून 5 पर्यंत. सेंटीमीटर मधले माप आपल्याला घ्यायचे. तर हे माप आपण घेतलं किती? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. त्यानंतर आपण B हा 90 मापाचा घ्यायचा. आपल्याकडे असणारा कोन मापक जो आहे, त्या कोन मापकाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी आपण B हा कोन घेऊया. या ठिकाणी तुम्ही बरोबर काटकोन असा येईल असा घ्या. माझ्याकडे सध्या प्रोटेक्टर नाही. कोन मापक या ठिकाणी ठेवून कोन मापकाच्या सहाय्याने या ठिकाणी आपण काटकोन केला. याला नाव दिले आपण BC. हा पाया झाला. आता AC मधलं माप आपल्याला 6 सेंटीमीटर. तर स्केल पट्टीवर आपण ठेवून आपण शून्यावरती लोखंडी टोक ठेवून आपण वाढवत नेऊन 6 सेंटीमीटर एवढं माप आपण वाढवत न्या स्केल पट्टीवर. आणि नंतर C बिंदूवरती ठेवून आपण या ठिकाणी हे माप 6 सेंटीमीटर तुम्ही मोजून घ्यायचंय. आणि या ठिकाणी आपण याला जोडूया. या पद्धतीने आपण याला जोडलं. हा झाला A. तर ABC असा आपल्याला काय म्हणतो? काटकोन त्रिकोण मिळतो. अशा पद्धतीने तुम्हाला काटकोन त्रिकोण काढता येतो. आणि कोणत्याही मापाचा म्हणजे याचं माप कोणतंही दिले असेल आणि या बाजू वेगवेगळ्या दिल्या असतील तर आपल्याला कोन मापकाचा उपयोग करून आणि स्केल पट्टीचा वापर करून आपल्याला त्रिकोण ABC हा काढता येतो. हा एक प्रकार पहा. याच्यानंतरचा दुसरा एक प्रकार जो आहे तो आपण पाहूया. तो प्रकार कसा कोणता आहे? उदाहरण आपण याच्यातलं दुसरं उदाहरण घेऊया. पुरेसे घटकामधलं. तिन्ही बाजू जर दिल्या असतील तर आपल्याला त्रिकोण काढता आला पाहिजे. 3 बाजू म्हणजे आपण उदाहरण घेऊया. त्रिकोण PQR असा काढा की त्रिकोण PQR असा काढा की ज्यामध्ये लेंथ ऑफ PQ ची लांबी 6.5 असेल. त्यानंतर लेंथ ऑफ QR आपल्याला 6 सेंटीमीटर दिला असेल. आणि त्यानंतर PR लेंथ ऑफ PR चे माप आपल्याला परत 6 म्हणजे आपल्याला 6 सेंटीमीटर या ठिकाणी दिला असेल. तर असा काढा की PQ बरोबर 6.5, QR बरोबर 6 आणि PR बरोबर 6. तर इथे दोन बाजू समान असल्यामुळे आपण या ठिकाणी असेही लिहू शकतो QR आणि PR हे दोन्ही 6 सेंटीमीटर घेऊ. सामान्य म्हणून त्याला आपण एकच घेऊ. हे लेंथ ऑफ. या ठिकाणी मग आपण QR या ठिकाणी पाया घेऊया. QR ची लांबी 6 सेंटीमीटर कारण की दोन्ही समान आहे. QR या ठिकाणी 6 सेंटीमीटरचा आपण हा घेतला 6 सेंटीमीटरचा. याला नाव दिलं आपण QR म्हणजे हा QR. त्यानंतर आपल्याला PQ मधलं माप म्हणजे P आणि Q म्हणजे आपला असा येणारा जो आहे त्याचं माप आपण कंपासात घ्यायचं. ते घेताना आपण कर्कटकामध्ये पट्टीवरून माप आपण घ्यायचं. कसं घेणार?
तर 6.5 आपण पट्टीच्या सहाय्याने आपण मोजून 6.5 म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. तर मग आपण आपल्याला घ्यायचं माप जे आहे हे पी क्यू आर आपण या ठिकाणी दिलेला आपण घेतलाय. आपल्याला पी क्यू काढायचं म्हणजे क्यू पासून तर पी पर्यंत अंतर आपल्याला किती दिलेलं आहे 6.5. तर हे आपण घेऊया. या ठिकाणी चाप मारूया. आता दिलेलं माप आपण 6 सेंटीमीटर परत आपण 6 सेंटीमीटर एवढं माप घेऊ आणि या ठिकाणी आपल्याला असा मिळतो. त्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. परीक्षेमध्ये आपल्याला अशा खुणा मोडायच्या सुद्धा नाहीये. आपण हे तिन्ही बिंदू या ठिकाणी जोडून घेऊ. त्या दोन बाजू समान आहेत. त्या दोन बाजू आपण एका चिन्हानं दाखवूया. हा जो बिंदू झाला हा पी म्हणजे पी क्यू ची लांबी किती आहे तर 6.5 सेमी एवढी आहे. ही 6 सेमी आणि ही सुद्धा लांबी जी आहे ही 6 सेमी आहे. ह्या दोन बाजू समान आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणजे ही पुरेशी बाब दिली असताना आपल्याला त्रिकोण काढता येतो. यामध्ये आणखी आपल्याला त्रिकोणाचे दोन कोन माहित असतील आणि एक बाजू माहित असेल तर आपल्याला कोन काढता येतो. तो आपण भाग समजून घेऊया. पहा यामध्ये दिलेला भाग जो आहे तो आपण आणखी एक उदाहरण यामध्ये पाहूया. दिलेलं उदाहरण आपल्याला असं आहे की त्रिकोण XYZ असा काढा की ज्याचा एक बाजू दिलेली आहे. त्रिकोणामध्ये बाजू दिलेली आहे लेंथ ऑफ XY तर YZ असं दिलेलं आहे. हा YZ दिलेला आहे आणि या ठिकाणी कोन Y सुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि या ठिकाणी कोन Z सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आपल्याला एक बाजू आणि दोन कोन दिला असताना त्रिकोण काढा असा आपल्याला प्रश्न हा येत असतो. पहिल्या सराव संचेमध्ये तुम्हाला अशी उदाहरणं आहेत. जसं सराव संच 1 मध्ये तुम्हाला दिलेली उदाहरणं जी आहेत त्यामध्ये समरूप त्रिकोण काढा असे दिलेले आहेत. तर अशी उदाहरणं सोडत असताना तुम्हाला असे प्रश्न येत असतात. बऱ्याचशा मुलांना हे न समजल्यामुळे त्यांना उत्तर काढणं अवघड जातं. तर सुरुवातीला आपण स्केलपट्टीच्या सहाय्यानं आपण या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे म्हणजे एक बाजू दिलेली आहे. ती बाजू आपण काढूया. मी ही जी बाजू दिलेली आहे ही माझ्याकडून ही ऍक्युरेट मापन आहे. पण आपण आपल्या स्केलपट्टीच्या सहाय्याने याचं माप मोजून शून्यापासून मोजून आपण याचं माप 7 सेंटीमीटर एवढं घ्यायचं आणि इथं आपल्याला 7 सेमी असं लिहायचं. याला आपण नाव देऊया. या ठिकाणी YZ असं दिलेलं आहे. असं आता आपल्याला या ठिकाणची कोन दिलेली हा Y कोन जो आहे हा 60 अंशाचा आहे आणि हा Z जो दिलेला आहे हा 70 अंशाचा दिलेला आहे. असं उदाहरण अशी उदाहरण आपण 7वीला सुद्धा शिकलेलो आहोत. आपल्याकडे हा कोन मापक कोन मापकावरती आपल्याला 70 माप घ्यायचं एका बाजूला आपल्याला 60 घ्यायचं. बऱ्याचशा मुलांना हा प्रश्न पडतो की कोणतं माप घ्यायचं, कोणत्या बाजूने माप घ्यायचं. आपण जर डाव्या बाजूला माप घेत असू तर आपण मोजमाप करताना आपण कोणत्या साईडने घेतलं पाहिजे. तर आपण ज्या बाजूला ही बाजू सुटलेली आहे त्या बाजूने आपण हे करून आपण घड्याळाच्या उलट्या काट्याच्या दिशेने प्रमाण आपण माप घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी इथे 60 दिसते मी इथे 60 घेतो. हे 60 अंश तो Y हा किती अंश 60चा आहे आणि हा Z जो आहे हा 70 अंशाचा आहे. तर बरोबर आपण 90च्या रेषेच्या याचा अंत्यबिंदू आपण घेऊ आणि या ठिकाणी आपण या पद्धतीने मोजमाप करूया. म्हणजे आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण याचं मोजमाप करूया. मग या ठिकाणी 90 पेक्षा कमी म्हणजे आपल्याला इथं किती आहे 70 आपले हे माप घ्यायचं आहे. आता हे काढत असताना बरेचशी मुलं याला
अर्धवट काढतात. तर पूर्ण काढत असताना या ठिकाणी 70 चे आपण या समूह काढून घेऊया. या ठिकाणी 60चं जे आहे 60चं माप दिलेलं आहे. या पद्धतीने हे काढूया. असं न ठेवता बरेचसे मुलं इथं कन्फ्युज होतील आणि हे असंच ठेवतील, तर तसं नाही करायचं, त्याला वाढवायचं. आणि हा दिलेला भाग जो आहे या ठिकाणी हे जे दोन ज्या बाजू येतात, ह्या दोन बाजू ज्या ठिकाणी छेदतात तो छेदनबिंदू जो आहे हा जो आहे हा एक्स आहे. म्हणजे अशा ठिकाणी आपण दोन आरो दाखवू शकता किंवा याला आपण अशा प्रकारे जोडून हा त्रिकोण सुद्धा आपण मिळू शकतो. असा आपण हा त्रिकोण दाखवलेला आहे. हा झाला एक्स वाय झेड. हे जे माप आहे ते माप आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. अंशात्मक माप आपल्याला दाखवायचं आहे असं. हे झालं एक बाजू आणि दोन कोन दिला असताना त्रिकोण काढणे. आपल्याला या पद्धतीने हे काढता येईल. हा एक प्रकार आहे. त्यानंतर हा जो प्रकार आपण पाहिला होता की त्रिकोणाच्या बाजू व कोन यापैकी पुरेसे घटक दिले असतात त्रिकोण काढणे. या पद्धतीने आपल्याला असे घटक दिले असतात. या पद्धतीने आपण त्रिकोण काढू शकतो. यानंतर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे, दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करा. जेवढे भाग दिले तेवढे त्याचे दिलेल्या संख्ये एवढे त्याचे भाग करायचे आहेत. हा आपण भाग समजून घेऊया. तर आपण पाहूया, दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करा. असा प्रश्न असेल तर आपल्याला एक उदाहरण आहे. हे उदाहरण आपण सोडत असताना रेख PQ 8 सेंटीमीटर लांबीचा आहे, तर त्याची 4 समान भागात विभाजन करायचं. आता दिलेला भाग आपल्याला जेवढे दिले तेवढ्या भागामध्ये आपल्याला विभाजन करता येईल. अशा वेळी आपण काय करायचं, असा जर प्रश्न जर आला तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी, तर तुम्हाला यामध्ये अगदी सोपा भाग तुम्हाला हा सांगतो समजून कशा प्रकारे याचं विभाजन करायचं. तर तुमच्या कंपास पेटीमधील असणारी स्केल पट्टी घेऊन तुम्ही पहिले दिलेल्या मापाचा रेषाखंड काढून घ्या. समजा उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेला रेषाखंड उदाहरणामध्ये दिलेला आहे PQ असं दिलेलं आहे. याची लांबी सुद्धा दिलेली आहे 8 सेमी. आपण 8 सेमी घेऊया. याच्या आपल्याला किती भागात विभाजन करायचे, 4. म्हणजे याच्या आपल्याला 8/4 म्हणजे आपल्याला याची प्रत्येक भाग किती सेंटीमीटरचा असला पाहिजे, तर हा 2 सेंटीमीटरचा येईल. अशा पद्धतीने तुम्हाला किंवा तुम्हाला असं असेल, याच्याऐवजी तुम्हाला असं दिलं असेल एक रेषा दिलेला एक रेषाखंड असेल आणि त्याचे तुम्हाला असेल की 8/4 भागात त्याची समान भागात विभाजन करा असं दिलं असेल. या भागामध्ये काय करायचे, विभाजन करा. तर तुम्हाला रेषाखंड तुम्हाला घ्यायचा आहे माप तुमच्या यानं, आणि याचं सोल्युशन काढताना आपण दिलेल्या मापाचा जो असेल तो, किंवा असं जर म्हटलं तर तुम्हाला एक रेषाखंड काढायचा आहे, त्याची पुरेसं माप घेऊन तुम्हाला हा प्रश्न सोडवत असताना. तर आपण उदाहरणामध्ये क्लिअर आपल्याला दिलेले की किती सेंटीमीटरचा तो आपण घेऊया. PQ 8 सेंटीमीटरचा तुम्ही मोजून घ्या. नंतर याचे विभाजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही पहा या ठिकाणी आपण या बाजूला किंवा ह्या बाजूला दोन्ही बाजूपैकी एक बाजू निवडा आणि तुम्हाला एक कोन घ्यायचा आहे. आता हा कोन तुम्ही अंदाजे घेऊ शकता. सहसा 30च्या पुढे घ्या, 90 पेक्षा कमी घ्या, जेणेकरून आपल्याला माप घ्यायला सोपं पडेल. तर मी एक अंदाजे 30 अंशाचा 40 अंशाचा असा एक मी या ठिकाणी एक कोन करून घेतलेला आहे. या कोनाला मी नाव वाटल्यास R देतो, R नाव देतो. असं एक घेतला. आता याचे आपल्याला किती 4 भाग समान करायचे. तर मग आपण याचे 4 समान भागात आपल्या कंपासामध्ये कर्कटाकामध्ये पुरेसं माप घ्यायचं. समजा उदाहरणार्थ तुम्ही आता हे पुरेसं माप घ्यायचं, अंदाजे माप घ्यायचं. किती घ्यायचं बऱ्याच मुलाचा प्रश्न असतो. तर अंदाजे माप घेऊ आपण. याचे 4 समान भाग करू. अंदाजे माप घेऊन 1
2 3 आणि 4. आता हे दिलेले केलेले पण 4 भाग आहेत. याला आपण P, याला 1 म्हणूया, याला P2 म्हणूया, याला P3 म्हणूया आणि हा P4. या ठिकाणी P आहे म्हणून आपण याचे पुढचे भाग आपण लिहिलेले आहे. आता P4 हा Q ला जोडून घेऊया. लक्षात घ्या, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. आपल्याला समरूप त्रिकोण काढत असताना आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाप्रमाणे आपल्याला दिलेल्या भागामध्ये विभाजन, दिलेला रेशो जर असेल म्हणजे दिलेलं प्रमाण असेल त्या प्रमाणाचे त्रिकोण काढताना आपल्याला असे तुम्हाला प्रश्न सोडवताना आपल्याला पुढे मिळणार आहे. तुम्हाला पाहायला पुढे आपण जसं जसं आपले सरासंच सोडवणार आहोत त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न येऊन जातील किंवा प्रश्न संचमध्ये तुम्हाला मिळेल. तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला दिलेल्या रेषाखंडाचं माप आपण काढून घेतलं. हे माप घेताना आपण कर्कटकामध्ये योग्य माप घेऊन तुम्ही 4 भाग केले. म्हणजे किती भागात करायचं होतं? 4, म्हणून मी घेतले 4. शेवटचा आपण याला जोडला. आता दिलेल्या कोण असेल तर त्याच्या मापाचा दुसरा कोन काढणे ही जी कृती आहे ती कृती आपण पुढे सांगणार आहोत. ती कृती सांगून नंतर हा प्रश्न घेणं गरजेचं होतं, परंतु तुम्हाला पूर्वी झालेला आहे म्हणून हा घेतला. दिलेल्या मापाचा कोन काढणे, आपल्या दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा, समान एकरूप कोन काढणे ही आपण कृती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हे पुन्हा सांगितले. आता या ठिकाणी जेवढ्या मापाचा कोन आहे म्हणजे हा समजा P4 आणि Q, या ठिकाणी जेवढं माप या कोनाचं आहे तेवढ्याच कोनाचं मापाचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय करायचं, कोन घ्यायचा आहे. तर ते कोन घेण्यासाठी काय करायचं, कर्कटामध्ये योग्य माप पहिलं जे घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त घेतो. तंतोतंत ते घेतल्यानंतर आपल्याला अडचण येते, कोणा दिसत नाही स्पष्ट. त्यामुळे मी त्यापेक्षा थोडंसं कमी घेतो आणि या दोन्हीला छेदेल असं एकदाच कंस करून घेतो. परत हा P3 वरून ठेवतो, P2 वरूनही ठेवतो आणि P1 वरून ठेवतो. आता हे समान मापाचे कोन आहे. एकरूप कोन काढण्याची कृती, दिलेला कोन असेल एकरूप असेल तर त्याच्या मापाचा दुसरा कोन काढणे अशी कृती जर असेल तर ती घेता येईल. तर या ठिकाणी याचं जेवढं माप आहे तेवढं आपण कंपासाच्या सहाय्याने ऍडजस्ट करून घ्यायचं आणि तेवढ्याच मापात आपण एक कंस करून घ्यायचा. या ठिकाणी तेच करायचं आणि या ठिकाणी सुद्धा तेच करायचं. हेच माप परत एकदा हे जेवढं आहे तेवढंच आपण इथे घेतलंय, त्यानंतर इथे घेतलंय आणि इथं सुद्धा घेतलंय. झालं. आता हे जे काही P3 आहे आणि हा जो काही कल आपण छेदेला कंस आहे तो आपण जोडूया. अशा पद्धतीने आपण त्याला जोडून घेतलं म्हणजे ह्या 2 समांतर रेषा दिसतील असं बघा. त्यानंतर या ठिकाणच्या ह्या जे असतील ह्या 2 समांतर रेषा असतील ह्या ND हे आणि हे. त्याच्यानंतर हा दिलेला भाग हा पुढे पुढे जोडत नाही आणि जोडला तरी मला तो पुसता येतो. हा जो भाग आहे इथपर्यंत मी हा ठेवला. तर आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार आपल्याला याच्यामध्ये समरूप त्रिकोण आपल्याला मिळतो. मोठा हा असेल त्याला हा असेल, मोठा हा असेल तर नंतर हा असेल. प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार हे समरूप आपल्याला त्रिकोण इथे मिळतं. आता जर आपण कर्कटकाच्या सहाय्याने जर याचं माप घेतलं तर हे माप हे कसं असेल, हे माप कसं असेल, समान असेल. म्हणजे हे समान माप आहे हे असणार आहे. हे याला समान असेल, हे याला असेल, हे याला असेल आणि हे असेल. म्हणजे अशी तुम्ही कर्कटकाच्या सहाय्याने तुमचा पडताळा जर घ्यायचा असेल तर 2 सेंटीमीटर तुम्ही अंतर घ्या. 8 सेंटीमीटरचा घेतला असेल, 4 समान भाग करायचे असेल तर 2. हे माप जर तुम्हाला तपासून पाहिजे असेल तर हे समान मिळेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दिलेला रेषाखंडाची संख्या एवढी म्हणजे दिलेल्या संख्ये एवढी तुम्हाला याचे समान भाग काढता येतात. म्हणजे असे 4 असतील, 5 असतील, 6 असतील, आपण किती बी करू शकतो. आता यासारखाच दुसरं असेल दिलेल्या प्रमाणात विभाजन करणे. दिलेला रेषाखंड असेल, दिलेले रेषाखंड ज्या मापाचा असेल ते आणि त्याचं प्रमाण ठरवून दिलं असेल, जसे की 3, जसे 2.
याच्यामध्ये विभाजन करा. दिलेल्या रेषाखंडाचे 3 जसे 2 या भागामध्ये समान भागामध्ये विभाजन करा. असा तुम्हाला एक प्रश्न दिला. समजा हाच प्रश्न आपण घेऊ की रेख PQ दिलेला 8 सेंटीमीटर दिला आहे, तर त्याचे 3 जसे 2 या गुणोत्तरामध्ये त्याचे विभाजन करा. असा जर प्रश्न घेतला तर असा प्रश्न आपण सोडवायचा असेल तर तो कसा सोडवायचा तो आपण पाहूया. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे. उदाहरण आहे, रेख PQ 7 सेंटीमीटरचा आहे, तर त्याचे 3 जसे 2 म्हणजे 3 आणि 2 असे 2 भागामध्ये त्याचं विभाजन आपल्याला करायचं आहे. तर हे करत असताना आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार आपल्याला त्रिकोण जेव्हा समृद्ध त्रिकोण 2 काढायचे असतात त्यावेळेस आपल्याला ही कृती आपल्याला मदत करणार आहे. तर ही समजून घेताना पहा, सर्वप्रथम आपण याचं माप घेणार आहोत. त्याचं माप पहा, 7 सेंटीमीटरचा 7 सेमी लांबीचा रेषाखंड आपण घेऊया. 7 सेमी स्केल पट्टीने मोजून घ्या, सेंटीमीटर मध्ये माप असू द्या. याला आपण P आणि Q असं नाव देऊया. याची लांबी आहे 7 सेंटीमीटर, हे 7 सेमी असं घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला या रेषाखंडाची एका बाजूला 3 तर दुसऱ्या बाजूला 2 अशा दोन याच्यामध्ये भागामध्ये याचं विभाजन करायचं आहे. समजा उदाहरणार्थ हा 7 सेमीचा आहे, तर आपल्याला 3 आणि 2 अशा प्रमाणात विभाजन करताना यापूर्वी पाहिलेल्या कृतीप्रमाणेच ही कृती करायची. P किंवा Q या ठिकाणी आपल्याला एक कोन घ्यायचा आहे. अंदाजे हा कोन घेतोय. हा कोन घेताना आपल्याला या ठिकाणी 30 पेक्षा जास्त घेतलं तर आपल्याला ही कृती करत असताना आपल्याला आणखी सोपं जात. म्हणून आपण इथं P या कोनाचं माप आपण 30 अंश या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पहा, याचे 5 3 अधिक 2 5 त्याचे आपण 5 भाग तयार करून घेऊया. त्या P चे कंपासामध्ये योग्य माप घ्या आणि त्याचे 5 समान भागात आपण विभाजन करूया किरणाचे. P1 P2 P3 P4 आणि P5 असे आपण याला नाव देऊया. P1 P2 P3 P4 आणि P5 असे नाव देऊया. याचा जो शेवटचा भाग आहे म्हणजे P5 हा भाग आपण ह्या Q या बिंदूशी जोडून घेऊया. पहा, ही कृती करताना तुम्हाला पॉज करून तुम्ही ही काढून पहा. जिथे आणला तिथं परत पुन्हा थांबून ती उरलेली कृती तुम्ही पुन्हा पूर्ण करा. अशा पद्धतीने तुम्हाला त्या कृती सगळ्या काढायच्या की जेणेकरून तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. आता P या ठिकाणचा कोन म्हणजे P5 चा कोन आणि P3 चा कोन हे दोन्ही कोन कसे पाहिजेत, एकरूप पाहिजे. एकरूप असणं गरजेचे आहे. समरूप त्रिकोण यामध्ये आपल्याला तयार होतील, तर ते समरूप त्रिकोण हे समरूप त्रिकोणाचे कोन हे एकरूप असतात, तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात. तर दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे ही कृती यानंतर आपण पाहणारच आहोत. तर त्या अगोदर तो कोन कसा एकरूप काढायचा ते पहा. त्यासाठी कंपासमध्ये योग्य माप घ्या. हे अंदाजे माप घेतलेले बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो की सर हे माप किती घ्यायचं, जास्त घेतलं चालतं का, कमी घेतलं चालतं का. तर पहा, या ठिकाणी इथे एक माप घेतो आणि ह्या P3 पैसे एक माप घेतो. हे दोन्ही माप कशी समान आहेत या ठिकाणी. आता या मधलं माप घेतो. पहा, हे माप, हे दोन्ही माप घेतली. हा P3 आणि हा
हा जो माप आहे हे आपण जोडूया। हे दोन आपल्याला या ठिकाणचं माप आणि या ठिकाणचं माप आपल्याला हे एकरूप आपल्याला मिळेल याप्रमाणे। त्याचप्रमाणे आपल्याला 1, 2 आणि 3 असे येथे 3 भाग आणि याचे 1 आणि 2 असे 2 भाग या प्रमाणात याचं विभाजन होतं। ही कृती तुम्हाला सोडून पाहता येईल या पद्धतीने। दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे म्हणजे दिलेला कोन आपल्याला असेल, उदाहरणार्थ इथे दिलेला आहे LMN काढायचा आणि ह्या LMNC एकरूप असलेला दुसरा PQR एक कोन आपल्याला काढायचा आहे की आपल्याला दिलेला आहे काय आणि याच्यावरून आपल्याला दुसरा एक काढायचा आहे। तर तो कसा काढायचा, तर अंदाजे तुम्ही कोणत्याही मापाचा आहे कोन काढू शकता किंवा मोजूनही काढला तरी चालेल, पहिला दिलेला मोजून काढला तरी चालेल। याला मी नाव देतो हा L, M आणि हा असेल L। याला एकरूप असलेला आपला PQR काढायचा आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की Q हा कोन असेल Q आणि हा असेल R। तर या दिलेल्या मापाचा या Q पाशी म्हणजे M या पाशी असलेला कोन हा त्या QC असलेला कोन हा एकरूप आपल्याला काढायचा आहे। ते काढत असताना पहा तो कसा काढायचा, तर कंपासाच्या कर्कटकाच्या सहाय्याने आपण कंपासामध्ये योग्य माप घ्या। या पद्धतीने मी माप घेतो, हा मोजून नाही काढणे तरी आपण या पद्धतीने हे दोन्ही किरणांना एकाच वेळी आपण एक कंस करणार आहोत। दिलेले M पासूनचं हे यापर्यंत माप आणि Q पासूनचं माप हे दोन्ही समान असतील अशा अर्थाने आपण हे दोन्ही सारखे काढूया। पहा दोन्हीतला माप मोजूया। पहा या प्रमाणे आहे हा कंस आणि हा P हा आपण जोडून घेऊया। पहा या पद्धतीने जोडूया। हा दुसरा जो काही त्रिकोण आहे हा P, Q आणि R म्हणजे या ठिकाणचा M आणि या ठिकाणचा Q म्हणजे कोन M एकरूप कोन या ठिकाणचा असेल Q। हे दोन्ही कोन आपल्याला एकरूप आपल्याला या ठिकाणी मिळतील। हे आहेत की नाही याचा पडताळा तुम्ही ही कृती झाल्याच्या नंतर काढू शकता। पहा या ठिकाणी मी M कोनाचं माप या ठिकाणी घेतोय, ते मला इथं 70 असं दिसतंय। या ठिकाणी सुद्धा हा दिलेला जो आहे हा सुद्धा मला 70 मापाचा मिळतो। म्हणजे यावरून असं लक्षात घ्या की दिलेला कोणत्याही मापाचा कोन असेल तर त्याला आपल्याला दुसरा आपल्याला त्याचं माप न घेता आपल्याला तसंच एक कोन हा काढता येतो। अशा पद्धतीनं आपल्याला मागील वर्षी थोडे आठवा यामधला जो काय झालेला भाग आहे हा यामध्ये आहे। यामध्ये ही जी कृती आहे ही अत्यंत महत्वाची आहे। आपल्याला एकरूप कोनाशी एकरूप दिलेल्या कोनाशी आपल्याला दुसरा एकरूप कोन काढायचा, जर मापही माहित नसताना आपल्याला काढायचं आहे तर हे समृद्ध त्रिकोण काढताना आपल्याला हे मदत करणार आहे। तर यासाठी ही कृती तुम्हाला महत्वाची आहे। या अगोदर पाहिलेले दोन म्हणजे समान भागात विभाजन करायचे, रेषाखंडाचा तो एक भाग आणि प्रमाणात विभाजन करा असे दोन भाग या कृतीवरच आधारित आहे। तर राहिलेला जो पुढचा भाग जो आपण सराव संच 1 आहे तो आपण सुरू करणार आहोत।